साहेबांना आम्ही भेटलो। विकासभाऊ लवांडे हे सकाळपासून पोलीस स्टेशन मध्ये बसून होते। सुरुवातीला हो आम्ही FIR घेतो, आम्ही तुमचं स्टेटमेंट घेतो असं करत करत 2-3 तास घालवले। आणि जेव्हा विकासभाऊंच्या बाजूने नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि वारकरी संप्रदायाचे अनेक लोक हे सोशल मीडियावर व्यक्त व्हायला लागले, तेव्हा कुठेतरी पोलिसांवर प्रेशर आला। आणि मग आम्ही सगळे इथं आल्यानंतर DCP साहेबांशी आम्ही बोलत होतो। FIR झालेला आहे, पण जे कलम टाकायला पाहिजे होते ते कलम टाकण्यात आलेले नाही। आमचं असं मत होतं की 109 अटेम्प्ट टू मर्डर हे कलम असावं, कारण का विकासभाऊंना तो जो व्हिडिओ काढलाय 40-50 सेकंडचा, त्याच्या आधी 2 जणांनी बंदूक, पिस्तूल घेऊन त्यांना धमकावलं होतं। आणि धमकवत असताना तो भंडारी का कोण आहे, भोंदू बाबा तो होताच, पण त्याच्याच बरोबर कांचन नावाचा कोणतरी इथं गौरव रक्षक का कोणतरी आहे, गोरक्षक, त्यांनी याच्या आधी अनेक कारवाई त्याच्यावर झालेल्या, त्याच्यावर FIR झालेले आहेत। आणि मग असा रिपीट ऑफेंडर ज्याला आपण म्हणतो, अनेक केसेस असणारा व्यक्ती तिथं उपस्थित असताना आणि अशा हे केसेस झाल्यानंतर कडकच्या कडक कारवाई होणे अशी आमची अपेक्षा होती। पण दुर्दैव असं 109 कलमाच्या अंतर्गत त्यांनी तिथं आमचा FIR घेतला नाही। मग आम्ही त्यांनी आम्हाला सांगितलं की 2 दिवसामध्ये कारवाई झालेली तुम्हाला दिसेल, त्यांना ताब्यात घेतलेलं दिसेल, गाड्या ताब्यात घेतलेल्या दिसतील, त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे पिस्तूल होता नव्हता हे सगळं त्या ठिकाणी बघितलं जाईल। 2 दिवस तरी आम्हाला द्या असं पोलिसांनी सांगितलं। पोलीस वर्दीवर आम्ही नक्कीच त्या वर्दीचा आदर करतो। आम्ही म्हणालो की ठीक आहे, आम्हाला लिखित द्या, आम्ही तुम्हाला लिखित देतो, 2 दिवसात आम्ही काही ना काहीतरी करू। आणि जर नाही झालं तर मग विकासभाऊंनी आधीच तिथं निर्णय घेतला होता की इथं मी आंदोलन करणार, हे आंदोलन करणार जोपर्यंत जो भंडारी भोंदू बाबा, भोंदू महाराज जो आहे त्याला ताब्यात घेत नाही तोपर्यंत मी इथं बसून राहणार। आम्ही त्यांना विनंती केली की 2 दिवस आपण पोलिसांना वेळ देऊया, आणि जर 2 दिवसात काही नाही झालं तर आम्ही अजून एक पत्र दिलेलं आहे की 2 दिवसात काही नाही झालं तर हा जो सोलापूर नॅशनल हायवे तिथं सकाळी 10 ते 11 वाजता आम्ही अख्खा हायवे तो बंद पाडणार। आता हे दोन्ही पत्र आता देऊन झालेले आहेत, या बाबतीत ते काय करतात हे बघू। आम्ही हे म्हणतोय की एखादा व्यक्ती आल्यानंतर तो व्यक्ती म्हणत असेल त्यांनी बंदूक दाखवली, तिथं आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला, मारून टाकतो असं सांगण्यात आलं, सोशल मीडियावर यांना धमक्या आलेल्या आहेत। मग 109 हा कलमाच्या अंतर्गत घेणं हे साहजिकच आहे, पण दुर्दैव असं त्यांनी त्या ठिकाणी घेतलेलं नाही। आणि हा जो भोंदू महाराज आहे त्याचे जे गुरुवर्य आहेत ते वेद व्यास कुठली तरी